अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे सोमवार आणि आज संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला अशी एक सेवा करायची, त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नातले अडथळे दूर होतील। मुलगा खूप शिकलेला आहे, खूप पैसा आहे, खूप त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सरकारी नोकरी आहे, शेती आहे, पण मुलांची लग्नच होत नाही। किंवा मुलगी खूप सुंदर आहे, एज्युकेटेड आहे, चांगली IT मध्ये जॉबला आहे, पॅकेज चांगलं आहे, पण मुलीचं लग्नच होत नाही। तर अशा वेळेला आपल्याला एक अत्यंत सोपा आणि घरच्या घरी साहित्यातून उपाय करायचे आहे। ज्या वेळेला आपल्या मुलांची लग्न होत नाहीत, सगळं व्यवस्थित असूनही मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येतात, त्यावेळेला आपण कुंडली दाखवायला जातो एखाद्या गुरुजीकडे आणि त्यावेळेला ते एखादी शांती सांगतात, त्याला 10-15 हजार रुपये खर्च करा किंवा एखादा खडा सांगतात, त्याला त्यावेळेला 8-10 हजार रुपये खर्च करा, असा आपल्याला प्रश्न पडतो। पण प्रत्येकाचीच परिस्थिती असते का? काही गरीब कुटुंबातल्या मुली वेल एज्युकेटेड असतात, पगार चांगला असतो, तरीही त्यांची लग्न होत नाही आणि त्या जर कुंडली दाखवायला गेल्या तर त्यांना 10-20 हजार खर्च करण्याची जर ऐपत नसेल, तर तुम्हाला एक अत्यंत घरच्या घरी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे। आज सोमवार आहे, आज नक्की हा उपाय तुम्ही करू शकता आणि कराल अशी मला खात्री आहे। काय करायचं बघा, जे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाखाली जायचं, एक तांब्या पाणी, पांढरी फुलं, एक बेलपत्र काल काढून ठेवलेलं असेल तर ठीक, नाही तर आज बेलपत्र तोडायचं नाही, नसेल तर चालेल। एक तांब्यात जल म्हणजे पाणी, पांढरी फुलं, इबीत आणि त्यानंतर तुपाचा दिवा, हे अखंड तांदूळ, हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही बेलाच्या झाडाखाली जायचं। त्या बेलाच्या झाडाखालची माती घ्यायची, पाण्यानं थोडीशी ओली करायची आणि त्याची पिंड बनवायची। ती पिंड बनवल्यानंतर ती पिंड त्या बेलाच्या झाडाखाली ठेवायची आणि त्यानंतर त्या पिंडीला फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं। कारण समजा तुम्ही जर पाणी घातलं तर ती माती विरघळेल आणि परत त्याची माती होईल, म्हणून थोडंसं पाणी फुलानं शिंपडायचं त्या पिंडीवरती, थोडंसं इबीत घालायची, अखंड पांढरे तांदूळ घालायचे, न तुटलेले न फुटलेले असे अखंड पांढरे तांदूळ घालायचे। अक्षदा तयार केलेल्या घालायच्या नाहीत, कारण महादेवाला आपण कधीच हळदी कुंकवाच्या अक्षदा किंवा हळदी कुंकू वाहत नाही, त्यामुळे पांढरे अखंड तांदूळ घालायचे। बेलपत्र असेल तर बेलपत्र घातला, नसेल तर तुम्ही फूल घाला पांढरं आणि त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि एक तांब्या जल तुम्ही त्या बेलाच्या झाडाच्या मुळाला घाला आणि 11 प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा, 5-7 प्रदक्षिणा तुम्ही घालायच्या आणि मंत्र म्हणायचा कुठला? नमः शिवाय स्त्रियांनी, मुलींनी आणि मुलांनी ओम नमः शिवाय किंवा अष्टोत्तर शतनामावली, जी 108 नाव आहेत ती जरी तुम्ही म्हटला तरी चालेल। समजा तुम्हाला ती नावं पाठ नसेल तर तुम्ही ती नावं यूट्यूबला लावून 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि असं तुम्ही 5 सोमवारी हा उपाय करायचं। बघा कितीही तुम्हाला मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येऊ देत, किती कठीण प्रसंग असू दे, किती कठीण त्रास असू दे, नक्की तुम्हाला ह्यातून मार्ग निघेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या लग्नातले अडथळे नक्कीच दूर होऊन तुमच्या मुलांचा योग्य वधूशी किंवा योग्य वराशी विवाह लवकरात लवकर होईल। हे फक्त करत असताना श्रद्धेनं करायचं आहे। ज्यांचा विवाह होत नाही त्याच मुलांनी किंवा मुलींनी करायचा आहे। मी आई आहे, मी वडील आहे, आम्ही करू का? नाही, मुलांनीच हा उपाय करायचा आहे। नक्की हा उपाय करा, तुम्हाला नक्की फरक पडेल। उपाय कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।